नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्त्वाची बातमी सिनेट निवडणुकी संदर्भात. मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीमध्ये युवा सेनेचे 5 उमेदवार विजयी झालेत. राखीव गटामधील युवा सेनेचे 5 उमेदवार विजयी झाले आहेत. 10 पैकी 5 जागांवर युवा सेनेचे उमेदवार विजयी. युवा सेनेचे मयूर पांचाळ, स्नेहा गवळी, शीतल देवरुखकर, धनराज कोहवाडे आणि शशिकांत झोरे हे विजयी झाले आहेत. तर खुल्या गटातीलही युवा सेनेचे 5ही उमेदवार सध्या आघाडीवर आहेत. तर मुंबई सिनेट निवडणुकीचा निकाल आपण या ठिकाणी पाहतो. 10 पैकी 5 जागांवर युवा सेनेचा विजय झालाय. तर सिनेट निवडणुकीमध्ये युवा सेना विरुद्ध अभाविप अशी लढत. नेटवर्क काम करण्याची पद्धत चांगली आहे आणि बीजेपी पालघर जिल्हा सोडलं तर त्यांना मला वाटतं वाड्यामधून त्यांना वोट मिळाले. बाकी इतर ठिकाणी त्यांना जास्त काही वोट मिळालेलं नाही. बाकीचे जे उमेदवार राहिले त्यांची कधीपर्यंत अधिकृत घोषणा होऊ शकते आणि कसा त्यांना त्यांच्या मतदानाविषयी काय माहिती आहे? आता कन्व्होकेशन हॉलमध्ये सध्या मतमोजणी चालू आहे. त्याच्यामध्ये प्राधान्य क्रमांक असल्यामुळे 1 बाय 1 उमेदवाराचे वोट मोजले जातात. तर ती प्रोसेस चालूच राहणार आहे. त्याच्या फेऱ्या होतात. त्या अंतिम फेरी पण तर आपण सांगू शकत नाही, पण एवढं खात्री आहे की आमचे 5 पैकी 5 ओपनचे जे उमेदवार आहेत ते निवडून येतील. पण आता ज्या पद्धतीने मतदान पार पडलं, वारंवार असं म्हटलं जात होतं की कुठेतरी अनधिकृतपणे मतदान घेतलं जाते. वारंवार कोर्टामध्ये देखील हे प्रकरणं गेली होती. त्यानंतर खरं तर ही सिनेट निवडणूक पार पडली. हे चुकीचा आरोप आहे. असं काही नाही. विद्यापीठाने 2 वेळा परिपत्रक काढलेलं आहे. आम्ही दोन्ही वेळा वोटरनी नाव नोंदलेलं आहे, OTPच्या द्वारे नाव नोंदलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक जे वोटर आहे स्वतः आपलं नाव रजिस्टर केलं आहे. त्याच्यामुळे जी आकडा जो आपल्याला दिसतो आता त्या 13,000चा तो वोटरने स्वतः रजिस्टर झाला. त्याच्यामध्ये फेक वगैरे असा हा काय प्रकार नाही आहे. धन्यवाद. आमच्याशिवाय प्रचंड आनंद झालेला आहे. आपण जर बघितलं असेल तर ही निवडणूक होऊ नये म्हणून कोणी कोणी स्पीड ब्रेकर लावला हे मला नवीन सांगण्याची गरज नाहीये. पण या सगळ्या स्पीड ब्रेकरला ओलांडत आम्ही आमचा विजय निश्चित केलेला आहे. युवा सेना प्रमुख सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरुणजी सरदेसाई यांच्या पुढाकाराने आम्ही सर्व 5 जे खालच्या गटातले सिनेट राखीव गटातले जे उमेदवार आहोत ते जिंकून आलेले आहेत. सगळ्या साईडनी आमच्यावरती दबाव आणण्याचा प्रकार झालेला आहे. म्हणजे इलेक्शनच्या प्रोसेसपासून ती इलेक्शन थांबवण्यापर्यंत, अगदी आजचा निकाल थांबवण्यापर्यंत सुद्धा त्या लोकांनी प्रयत्न केले. पण युवा सेनेच्या पुढे त्यांचा काही टिकाव लागलेला नाही आहे आणि आम्ही आमचा विजय झालेला आहे. खुल्या गट जे राखीव गट होता त्याच्यातून 5चे 5 उमेदवार आलेले आहेत. खुल्या गटाचा निकाल वाचन सुरू, निकालाचं मतमोजणी सुरू आहे. काय सांगाल याबद्दल? तो सुद्धा आमच्या बाजूनेच लागणार आहे आणि यावेळेला सुद्धा 10 पैकी 10 आमचेच येणार आहेत.